झुंबा क्लास जॉईन करायचा विचार करताय तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी कोणी झुंबा ट्रेनर नाही आहे, तर मी आहे स्वतः ज्याने झुंबा क्लास जॉईन केला होता. 1 वर्ष झुंबा क्लास केला आणि त्यानंतर काय त्याचे अनुभव आले किंवा झुंबा क्लास लावल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे जी की मी घेतली नाही, तर ते सगळे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर तुम्ही 35च्या पुढे असाल आणि झुंबा क्लास जॉईन करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की 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 शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी 35च्या पुढे आणि मी केलेल्या चुका त्या मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या हातून त्या चुका होऊ नयेत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. जर तुम्ही झुंबा क्लास लावला असेल तर सगळ्यात अगोदर हे चेक करा की तुम्ही ज्यांच्याकडे झुंबा क्लास शिकत आहात ते सर्टिफाईड ट्रेनर आहेत का. कारण जे प्रॉपर ट्रेनर असतात ना, त्यांना तुमच्या डाएटबद्दल माहिती असतं, त्यांना तुमच्या बॉडीबद्दल माहिती असतं की कुठला बॉडी पार्ट कसा यूज करायचा आणि कसा टाईट झाला पाहिजे, कुठं तुमचं वेट लॉस झालं पाहिजे आणि काय झालं पाहिजे, हे सगळ्यात अगोदर ते सर्टिफाईड ट्रेनरला माहिती असतं. त्यामुळे ते त्या प्रकारचा वर्कआउट घेतात. आता मी जिथे झुंबा क्लास लावला होता ती आहे एक 27 वर्षाची मुलगी जी डान्स क्लास घेते आणि मी जिथे राहते तिथे एकदम रूरल एरिया आहे. तिथे जास्त फॅसिलिटीज नाही आहेत. तर मला असं होतं की खूप दम लागत होता काम करताना. आता मी आहे जवळ 39 वर्षाची, मला आता 40वं वर्ष लागणार आहे. तर माझं असं होतं की 2 डिलिव्हरीनंतर धावपळ करून हे करून मला खूप दम लागतोय, मला काम करणं होत नाही, मला मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, मला स्वतःचा वेळ कुठेतरी घालवायचा आहे, मला कुठेतरी जॉईन व्हायचं आहे, हे माझ्या डोक्यात कुठंतरी होतं. म्हणून मी 1 वर्षापूर्वी झुंबा क्लास जॉईन केला. तर झुंबा क्लास जॉईन केल्यानंतर माझा अनुभव सुरुवातीला खूप चांगला होता. कारण मला त्याबद्दल काही माहितीच नव्हतं. मी अगोदर वर्कआउट केला तर तो मी फोनवर बघून करायचे आणि तो मला छान यायचा. पण वाटायचं की फेस टू फेस केल्यानंतर काहीतरी अनुभव खूप वेगळा असेल, म्हणून एक एक्साइटमेंट होती की मला आता छान करायला भेटणार आहे, म्हणून एक्साइटमेंटमध्ये केलं. तर तेव्हा तिथे असं जाणवलं की झुंबा क्लास घेणारे किंवा कुठलं पण असे एरवी असंच क्लास घेतात ना, ते कधीच तुम्हाला सांगत नाहीत की तुम्ही कसा व्यायाम केला पाहिजे, कुठला काय रूल्स फॉलो केले पाहिजेत किंवा कुठल्या स्टेप कशा केल्या पाहिजेत. डान्स करताना जर ते ऑलरेडी त्यांचा डान्स सेट असेल तर ते तुम्ही नवीन असलात तरी कधीच सांगणार नाहीत की तुम्ही कसा केला पाहिजे. ते फक्त म्हणणार की तुम्ही शेजाऱ्यांचं बघा, समोरच्याचं बघा आणि करा. आणि त्यामध्ये काय होतं की आपण कधीही त्या बॉडीला ताण दिलेला नाही. आणि डिलिव्हरीनंतर प्रत्येक बाईची बॉडी ही कशी असते, फुगा फुगवल्यानंतर, फुग्याची हवा काढल्यानंतर कसा तो फुगा लूज पडतो, त्याप्रमाणे त्या बाईची बॉडी लूज पडलेली असते. आणि ह्या वयात माहिती आहे का, खरं तर बॉडीला स्ट्रेंथची गरज असते. म्हणजे ते ताणून आपण कडक करतो ना, त्या प्रकारे आपल्या बॉडीला कडक करण्याची गरज असते. ही सगळी बॉडी लूज पडलेली असते. आणि मला वाटलं की झुंबामुळे ते होत असेल, म्हणून मी झुंबा क्लास लावला. तर तिथे फक्त सांगतात की आम्हाला फॉलो करा. आणि त्या फॉलो करण्याच्या नादात काय होतं माहिती आहे का, त्यांचे बीट्स जे आहेत ना ते इतके फास्ट असतात ना, ते बीट फॉलो करताना कधी पाय वाकडा पडतो, कधी तिरका पडतो, कधी पाय मुरगळतो आणि कधी कधी ते 1 2 3 4 हे बीट्स लक्षात ठेवायचे का ते स्टेप्स लक्षात ठेवायचे हेच लक्षात राहत नाही. त्याचबरोबर एकटं व्यायाम करताना आपल्याला माहिती असतं इथं चुकले तर आपल्याला ही चूक करायची नाही, पण तिथे चुकल्यानंतर स्वतःचीच लाज स्वतःला वाटायला लागते. कारण आरशामध्ये 4 चौघांनी आपल्याला बघितलं असतं की त्यांची स्टेप बरोबर आली आणि आपली स्टेप कुठेतरी चुकली. आणि ते जे आपल्याला वाईट वाटतं ना, ते आतमध्ये खूप घर करतं. आणि कुठे कुठे आणि एकदा चुकलं ना की माणूस 3दा 4दा आरामात चुकतं आणि कुठेतरी वाटतं की लोक मला जज करत असतील का. आणि हे विचार करताना आपण स्वतःला खूप जज करतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा व्यायाम इफेक्टिव्हली होऊ शकत नाही. म्हणून मी जेव्हा उभं राहायचे तेव्हा आरशापासून लांब उभं राहायचे, तरी दुसऱ्यांना तर आरशात दिसतंच किंवा माझ्या बाजूला मागे उभं राहिलेल्यांना दिसतंच. ती एक गोष्ट झाली. त्याचबरोबर झुंबा क्लास घेताना ते कधीच सांगत नाहीत की आपला जो हा कोर असतो ना, हा कोर टाईट पाहिजे तरच आपला व्यायाम इफेक्टिव्ह होतो. तर तिथे जाऊन फक्त काय व्हायचं माहिती आहे का, तर फक्त नाचायचं, घाम यायचा, स्किन ग्लो करायची, बस एवढंच. 1 वर्षात माझं वजन कमी झालं नाही किंवा जिथे जिथे चरबी साठलेली आहे ती तिथे तिथे तशीच राहिली. काहीही त्याचा म्हणजे काहीच झिजलं नाही. फक्त एवढा होता की घंटाभर नाचून स्किन ग्लो करायला लागली, एवढंच झालं.
आणि ते घरी पण नाचलं तर होणारच आहे हे मला आत्ता कळते. आणि त्याचबरोबर 35च्या नंतरनं बॉडी टाईट करायचे, स्ट्रेथनिंगचे व्यायाम पाहिजेत, वेट लिफ्टिंग पाहिजे, वजन उचलायला पाहिजे. ते न करता आपण जर शॉर्टकट झुंबा क्लास लावला तर त्याचे दुष्परिणाम असे दिसतात की माझी पाठ दुखायला लागली, माझे पाय दुखायला लागले आणि आतून आपल्या डायरेक्ट हाडांनाच झटका बसतो. मला 2दा फिजिओथेरपी घेतली मी आणि आणखीन पण दुखतं ते. मी पाठीचे व्यायाम जास्त करू शकत नाही. त्यामुळे झुंबा क्लास लावताना नक्की बघा की ते ट्रेनर सर्टिफाईड आहेत का आणि तुमच्या जर वयाला, तुमच्या शरीराला झेपत असेल तरच कंटिन्यू करा. जेव्हा आपण त्या ट्रेनरला सांगतो की माझं हे दुखायला लागले तर ते म्हणतात की तुम्ही आत्ता झुंबा चालू केला ना म्हणून तुमचं दुखत असेल, थोड्या दिवसानं राहील. पण हे दुखणं वाढत जातं कारण आपल्या हाडं आता लूज पडायला लागतात आणि त्यामध्ये जर ट्विस्ट आले, काही आलं तर ह्याचा लाँग टर्म साईड इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठला पण त्रास होत असेल तर अगोदर विचार करा की तो झुंबा क्लास कंटिन्यू करायचा आहे का नाही. आता मी झुंबा क्लास जवळजवळ 15 दिवस झालं जात नाही आहे. स्वतःला मोटिवेट करते की सकाळी लवकर उठेन आणि मी माझा स्वतः व्यायाम करेल, कारण तो खूप इफेक्टिव्ह होतो. मी करून बघितला आहे, कारण मला माहिती असतं की मला चेहऱ्याचा व्यायाम चेहऱ्याचा व्यायाम करायचा आहे, मानेचा व्यायाम करायचा आहे, हाताचा व्यायाम करायचा आहे, छातीचा व्यायाम करायचा आहे, पोटाचा व्यायाम करायचा आहे, पाठीचा व्यायाम, पायाचा व्यायाम करायचा आहे. हे सगळं ठरलेलं आहे माझं आणि ते मला माहिती आहे. पण मोटिवेट कोणी व्हायचं? सकाळी मला आता सुट्टी असल्यामुळे मस्त कूलर चालू असतो, 7-8 वाजल्याशिवाय काय जाग येत नाही. त्याबरोबर उठल्यानंतर कारणं असतातच. अरे नाश्त्यालाच वेळ झाला, नाश्त्यालाच उशीर होईल, आता मुलांना क्लासलाच सोडायचं आहे. ह्या ना त्या कारणानं मी दररोज विसरते आहे. पण आता लवकरच ठरवते की स्वतःचं मोटिवेशन स्वतःच स्वतःला मोटिवेट करू शकतो. कोणी कोणाला मोटिवेट करू शकत नाही. आणि जेव्हा आपण फक्त मोटिवेशन कोणाकडनं घेत असतो तर ते पण एक ॲडिक्शन आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही झुंबा क्लास लावणार असेल तर हा व्हिडिओ नक्की, आणि जे करत असतील त्यांना पण हा नक्की शेअर करा. आणि असेच महिलांसाठीचे काही प्रॉब्लेम्स, त्यांना काय होतं किंवा माझ्यासोबत काय झालं ते तुमच्यासोबत होऊ शकतं, असेच प्रॉब्लेम्स मी ह्या चॅनलवरती घेऊन येत असते. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि तुम्ही झुंबा क्लास करत असेल तर तुम्हाला काय अनुभव येत आहेत ते पण सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.